नमस्कार, मी नामदेव कांबळे. JMA न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात JMA न्यूज. बातमीपत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाईन्स. निवडणूक आयोगाने हात झटकले, मतदार यादीमधील चुकांना पालिका जबाबदार. तुमच्या हातात मतं द्यायचं आहे, पण निधी देणे माझ्या हातात आहे, अजित पवार. भाषावाद, प्रांतवादाचे विष भाजप आणि संघ पसरवत आहे, उद्धव ठाकरे. तेजस विमानाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, 2 वर्षात 2 अपघातामुळे चिंता. मित्राची संपत्ती बघून नियत बिघडली, रचला दरोड्याचा कट, 48 तासात गुन्हा उघड. बातमी आहे कुर्ला नेहरूनगर येथून. आज पक्षांच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे आणि त्यामुळे अपक्ष उमेदवार असो, पार्टीचे पक्षाचे उमेदवार असो, सेना असो, काँग्रेस असो, भाजप असो, राष्ट्रवादी असो, सर्वच उमेदवाराची धावपळ सुरू आहे. आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आलेला आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कमर कसली आहे. आपण पाहू शकता ग्राफिक्सच्या माध्यमातून. आज शरदचंद्र पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उभाटा, शिवसेना आणि मनसे या सर्वांनी मिळून आज युतीमध्ये मला उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचा मी पहिला मनपूर्वक आभार मानतो. वॉर्ड क्रमांक 165मधून जे काही काम आहे, जे काही लोकांची समस्या आहे, ते मी पूर्णपणे त्यांची समस्या पूर्णपणे करण्याचा मी प्रयत्न करेन आणि जे वॉटर गटर मीटर काही समस्या असेल ते मी पूर्णपणे जर निवडून आलो तर मी ते त्यांची पूर्णपणे कामं करेन. ट्रॅफिकची समस्या त्या वॉर्डमध्ये 165मध्ये जास्त आहे. परत पावसामुळे पाणी खूप तिथे भरतं, त्यामुळे लोकांची क्रिशनगाव असेल, परत हे पाईपलाईन असेल, त्यावेळेस पाण्याची समस्या लोकांना खूप त्रास होतो. स्थानिक जनता आज 165 में आज मेरे को पवार साहब ने यूबीटी ने और मनसे ने आज मेरे ऊपर एक जवाबदारी दे के एक नवीन और युवा नेतृत्व करके एक मुझे दिया है. इस संधि के लिए मैं उनसे आभार मानता हूँ. मैं उसके बारे में अभी कुछ बोलना नहीं चाहता. जो भी है अभी आगे देखेंगे. वहाँ के स्थानिक जनता की कोई भी काम अगर मेरे सामने कोई भी अगर एक छोटे से छोटा बच्चा या बूढ़े से बूढ़ा कोई भी मेरे सामने अगर आके बोले कि ये काम करना है तो मैं उनका काम करूँ. पहिली गोष्ट तर मी त्या 5 गोष्टीमध्ये आपल्या वॉर्डामध्ये चांगला दवाखाना नाही आहे ते करीन. परत पाण्याची समस्या आहे ते करीन. परत ज्या रस्ते आहेत ते रस्त्याचे बांधकाम त्यामुळे बरोबर नाही आहेत ते करेन. आणि ट्रॅफिकची समस्या आहे ते पहिला करेन. आपण जेवढा प्रयत्न होईल तेवढा मी चांगले ते चांगलं काम करायचा प्रयत्न करेन. निवडून मतदान यावर कारण की अगोदरच्या नगरसेवकांनी काय काम केलं काय नाही ते सर्व जनतेला माहिती आहे. आणि जर मला ही पहिली एक संधी दिली तर मी 100% त्यांच्या
संगती चालून मी जे काही त्यांच्या मनाची कामं आहेत ते सर्व काही काम करेन. 7 वर्षामध्ये अपूर्ण कामं राहिलेली आहेत ते तुम्ही पूर्ण कोणत्या पद्धतीने करणार? आता जसे जसे समस्या येतील त्या जे समस्या येतील त्याच्या हिशोबाने मी ते काम करेन. पार्टीचा प्रोटोकॉल आहे. पार्टीचा 5 पाऊल पुढे जाऊन तुम्ही कामे करणार आहात का नागरिकांची? पार्टीशी जे निगडीत आहे तेच कामं करणार. जर काही समस्या वाटल्या अशा तर मी त्या चर्चा पार्टीशी करून मी लोकांची समस्या सोडवायचा प्रयत्न करेन. बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर.